नमस्कार. आज 22 जून 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र नाही, मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांना आश्वासन दिल्याचा भुजबळांचा दावा. नेक्स्ट न्यूज. योगा दिनाचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर तर भारतातील विविध क्षेत्रामध्ये काल योगा डेचा उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर नेक्स्ट न्यूज. शक्तीपीठच्या भूसंपादनास स्थगिती, महामार्गाच्या फेर आखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना धक्का, जामिनाला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती. काल आपण ती न्यूज पाहिलेली होती की अरविंद केजरीवाल यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, पण ईडी 2 दिवसाचा कालावधी मागत होती, पण त्यांना कालावधी मिळाला नाही. त्याविरोधात त्यांनी कुठे हायकोर्टात गेले होते. मग हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची जामीन जी मंजूर करण्यात आली होती त्याला त्यांनी स्टे दिलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे चला. एकी राहण्यासाठी एक पाऊल मागे, शरद पवार यांचं प्रतिपादन. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या असं शरद पवार यांनी म्हटलं, पण एकी राहण्यासाठी किंवा महाविकास आघाडी एकत्र असण्यासाठी आम्ही एक पाऊल मागं वगैरे घेतलं असं त्यांनी म्हटलं. म्हणजे यातून आपल्याला काय दिसतं तर विधानसभेची आता घाई इथं लागलेली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे पहा, आपल्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल व ऑक्टोबर दरम्यान नक्कीच आपल्याकडे काय इलेक्शन असतील, विधानसभेचे इलेक्शन असतील असं आपण या न्यूजमधून कन्सिडर करू शकतो. त्यानंतर पुढची न्यूज पहा. पोलीस शिपाई भरतीसाठी डॉक्टर, अभियंते आणि शिक्षक. पिंपरी शहर पोलीस दलात 262 जागांसाठी 15,000 अर्ज आले आहेत. सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उच्च शिक्षितांनीही मोठ्या संख्येने यामध्ये अर्ज केले आहेत. त्यामध्ये पहा, एक डॉक्टर आहे व 93 MBA केलेले आहेत, तर 335 इंजिनियर, 9 LLB म्हणजे वकिली केलेली आहे, तर शिक्षक हे 19 आहेत व BBA 57. म्हणजे आता इथपर्यंत जर तुम्ही संख्या जर पाहिली तर म्हणजे किती बेकारीची समस्या किंवा किती बेरोजगारीची समस्या महाराष्ट्रामध्ये आज घडीला आपल्याला पाहायला मिळते हे यावरून सिद्ध होतं. ओके. आता आपला डीपमध्ये जायचं नाही आहे, पण बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून तुम्ही काय बेरोजगारी वगैरे पाहून घेऊ शकता, कारण आजच्या द हिंदूमध्ये पण लेख पण आलेला आहे. पहा, अ मॅन्डेट फॉर अ न्यू इकॉनॉमिक अप्रोच. ओके. आता हा लेख मोदी गव्हर्नमेंटवरती टीका आहे. ओके, पण आपल्याला या टीकेला काय करायचं आहे, सजेशन रूपात घ्यायचं आहे. ओके. आय होप तुम्ही समजत असाल. ओके. आपण डायरेक्टली तिथं मेन्समध्ये अँसर रायटिंग करत असताना डायरेक्टली यांच्यावर टीका करू शकत नाही. सरकारवरती तिथं आपल्याला टीका करता येत नाही. व आणखीन एक जर गोष्ट न्यूज तुम्ही लक्षात ठेवलात, म्हणजे आज म्हणजे आता पहा, पुढल्या वर्षी तुमची पण काय आहे एक्झाम 2025ची लेखी स्वरूपात आहे, बरोबर, म्हणजे MCQ टाईप असणार नाही. मग त्यावेळेस ना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे पुढे भावी वर्षासाठी पण, की गव्हर्नमेंट नेवर फेल. ओके. गव्हर्नमेंटच्या योजना कधीच फेल होत नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. कुठे ना कुठे कोणाला ना कोणाला मदत केली जाईल म्हणजे जाईल. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवायचं की आपण जर एखादी, आता द हिंदू जर पाहिलात ना तुम्ही, हे खूप कटाक्षमध्ये येतं न्यूजपेपर. ओके. पण या न्यूजपेपरचे जे एडिटोरियल असतील ना, याला फक्त तुम्ही सजेशन रूपातच घ्यायचं आहेत. ओके. याच्यापूर्वी मी तसं सांगितलेलं आहे, पण आता थोडंसं सध्याला आपण काय मेन्स स्पेसिफिक जात आहोत, त्यामुळे जे मेन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं मदत करण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके. त्यानंतर पुढे चला. इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही. हां, आता इथे पहा, राज्यसेवा त्यानंतर जी कंबाईन परीक्षा आहे त्यासाठी महत्त्वाची न्यूज. खांदेरी किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. डायरेक्टली कंबाईन परीक्षेला किंवा सरळ सेवा भरतीमध्ये वगैरे प्रश्न असा येऊ शकतो की राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 19 जून रोजी कोणता किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. मग तिथे पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्याय कोणता असेल? खांदेरी हा किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ओके. मग आता मला सांगा, खांदेरी किल्ल्याचं महत्त्व काही आहे का? तर पहा, 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या निर्जन बेटावर तटबंदी उभारण्याचे काम चालू केले होते. कधी? 1672. पण त्यावेळी झालेल्या विरोधामुळे हे काम अर्धवट सोडून द्यावे लागले होते. मात्र 1679 ते 80 या कालावधीत महाराजांनी ब्रिटिश, पोर्तुगाल आणि मुघल आणि सिद्धी यांचा विरोध मोडीत काढून किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. म्हणजे 1672 साली हे बांधकाम चालू होतं, ते 1680 पर्यंत हे काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पहा, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मराठा साम्राज्याचे प्रमुख नाविक तळ म्हणून उदयास आला. आता परीक्षेला हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळामध्ये कोणता प्रमुख नाविक तळ हा किल्ला ओळखला जायचा, असं तिथं देण्यात येऊ शकतं प्रश्न. ओके. तर त्या किल्ल्याचं नाव काय आहे? खांदेरी किल्ला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय होप हे दोन्ही प्रश्न तुम्हाला
फिरून जरी विचारले तरी ते तुम्हाला आता समजून आले असतील. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. इथे पहा आपल्यासाठी दुसरी न्यूज काही गरजेची दिसत नाही आहे. त्यानंतर सत्ता बाजार. आता पहा यामध्ये जरांगे विरुद्ध हाके यांचा वाद, म्हणजे राज्य सरकारने ओबीसी आंदोलनाची दखल घेतल्याने जरांगे संतप्त. आता झालेलं काय, एकीकडे मराठा तर दुसरीकडे ओबीसी समाज, अशा पद्धतीने इथं काय आंदोलनामुळे वाद पेटल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ओके, व दोन्ही पहा, दोन्ही जे गावं आहेत किंवा मनोज जरांगे पाटील असू द्यात किंवा हाके असू द्यात, या दोघांची पण गावं जवळपासच आहेत. ओके, यामुळे ना जालना जिल्ह्यामध्ये थोडंसं वाद आपला जास्त पेटून उतरत असल्याचं आपलं इथं पाहायला मिळत आहे. ओके, मग आता पाहूयात की हा वाद कशा पद्धतीने हाताळला जाईल किंवा कशा पद्धतीने म्हणजे हे आता राजकीय हस्तक्षेप यामध्ये किती होईल किंवा मुख्यमंत्री याच्यावरती काय निर्णय वगैरे घेतील हे आपल्याला पाहण्यासारखंच आहे. कारण पहा, याच्यापूर्वीच म्हणजे पहिल्याच न्यूजमध्ये मी काय म्हटलं की सप्टेंबर महिन्यामध्ये काय आपल्याला आचारसंहिता लागलेली दिसेल. मग याच्यापूर्वी हे जर दोन्ही गट वगैरे अशा पद्धतीने जर वाद वगैरे उफाळून जर येत असेल तर मग हे महाराष्ट्रासाठी पण थोडंसं दुर्दैव आहे. ओके, त्यामुळे आता पाहूयात की याची पुढची दिशा कशा पद्धतीने असेल हे आपल्याला पाहता येईल. त्यानंतर बाकी पहा आपल्यासाठी इथे न्यूज काही गरजेचे नाहीत, म्हणजे संपूर्ण काय आहे राजकारण आहे की कशा पद्धतीने इथे म्हणजे आता नांदेडचाच तुम्ही जर विचार केला तर नांदेडमध्ये पूर्वीचे अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते, मग ते BJPमध्ये गेले व BJPमध्ये गेल्यानंतर देखील पहा अशोक चव्हाण म्हणजे BJPचा तिथं विजय झाला नाही, उलट काँग्रेसचाच तिथं विजय झाला. म्हणजे हे थोडंसं पराभव कशामुळे झाला याचा विचार वगैरे BJP करत आहे असं सध्याला या न्यूजमध्ये दिलेलं आहे. पण हे आपल्यासाठी गरजेचं आहे का? बिलकुल नाही. पण पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने तुम्ही ही न्यूज नक्की पाहून घेऊ शकता. व पहा तुमचं जर मुलाखत वगैरे जर असेल तर हे तुमच्यासाठी अगदीच महत्त्वपूर्ण पण ठरेल. ओके, त्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी काही गरजेचे नाही. त्यानंतर इब्राहिम अलकाझी एक महानाट्य, अलकाझींची कारकीर्द तर या पुस्तकातून उघडतेच, शिवाय फारसे माहीत नसलेले अलकाझीही समजतात. आता हे बुक रिव्ह्यू आहे. ओके, इब्राहिम अलकाझी यांचं बुक रिव्ह्यू म्हणजे इब्राहिम अलकाझी होल्डिंग टाइम कॅप्टिव्ह असं पुस्तक आहे. त्यांच्या लेखिका आहेत पहा अमान अल्लाना. ओके, हे पुस्तकाचे लेखिका वगैरे, परंतु मला नाही वाटत की MPC हे पुस्तक वगैरे विचारेल. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, इथून नक्की प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकेल. तर ॲट द व्हील ऑफ रिसर्च डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांचं हे पुस्तक आहे. हे कदाचित पुस्तक वगैरे विचारलं जाऊ शकेल असं मला वाटतं. त्यामुळे ह्या पुस्तकाला तुमच्या बॅकवर्ड लिंकेजेसच्या नोटबुकमध्ये वगैरे किंवा करंट अफेअर्सच्या नोटबुकमध्ये हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर लक्षणाची लक्तरे, प्रेयसीचा जीव घेणाऱ्या त्या तरुणाच्या हातात धारदार शस्त्र नव्हते तरीही गर्दीतील एकालाही अटकावासाठी पुढाकार घ्यावासा वाटलेलं जे दिसत नाही आहे. ओके, म्हणजे आता हे थोडंसं समाजाभिमुख लेख आहे असं तुम्ही म्हणू शकता. व GS1मध्ये अशा पद्धतीने GS1मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येतात. ओके, लास्ट इयरचा जर तुम्ही प्रश्न पाहिला तर लहान मुलांच्या हातात मोबाईल दिल्यामुळे लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम होत आहे असा UPSCने मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला होता. अगदी तशाच पद्धतीने पहा, आज घडीला तुमच्या हातामध्ये अगदीच मोबाईल आहेत, बरोबर. मग त्या मोबाईलमुळे आपण त्या मोबाईलमध्ये रील पाहत असताना कदाचित हिंसा वगैरे पाहतच असतो किंवा एखादी मूवी वगैरे जर पाहत असेल तर तिथं काय आपण हिंसा पाहतो. ओके, मग ती हिंसा मोबाईलमध्ये असते, बरोबर. मग अगदीच प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण चालतो त्यावेळेस जर हिंसा घडली तर आपण जशा पद्धतीने मोबाईलमध्ये हिंसा चालू आहे अगदी तसंच रिॲक्ट होतो की काय, असा प्रश्नचिन्ह इथं लेखकांनी उभा केलेला आहे. ओके, व याला मानसोपचार, आता काही विद्यार्थ्यांचं जर मानसोपचार जे हे ऑप्शनल असेल, मानसशास्त्र जर ऑप्शनल सब्जेक्ट असेल ना तर त्यांच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा आहे. पहा, ओके, आता थोडंसं समजावून घेण्याचा मी प्रयत्न करतो. थोडंसं बॅकवर्ड घटना काय घडली ती आपण पाहूयात. तर पहा, वसईमध्ये एका मुलाने पाना म्हणजे जो नटबोल्ट फिरवण्याचा जो पाना असतो ना त्या पाण्याने वार करून त्या मुलाला ठार मारलं. व गर्दीमध्ये एकाने फक्त पहिल्यांदा त्याला म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ज्यावेळेस त्यांनी पाना वगैरे दाखवला तो पण पळून गेलेला होता. मग अशा पद्धतीने आहे. तर गर्दीमध्ये देखील आपण सध्याला बोलत नाही आहे का, किंवा म्हणजे पहा, जर गर्दीमध्ये अशा पद्धतीने त्याच्या हातात धारदार शस्त्र नसताना देखील आपण त्याला का अडवू शकलो नाही असा प्रश्नचिन्ह इथं निर्माण करण्यात आलेला आहे. म्हणजे अगदीच पहा, जर तेथील जे गर्दीमधली जर काही एक दोघांनी जरी तिथं त्या तरुणाला जर थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर त्या तरुणीचा नक्कीच जीव वाचला असता तिथे. पण आपण सर्वजण मोबाईलमध्ये इतके व्यस्त झालेलो आहोत की आजूबाजूला काय चालू आहे हे आपल्याला कळत नाही आहे, किंवा मोबाईलमध्ये जी आपण हिंसा पाहतो व हिंसा पाहून आपण रिॲक्ट करत नाही, मोबाईलमधल्या हिंसेला आपण काहीच रिॲक्ट करत नाही. अगदी त्याच दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलात तर
डायरेक्टली आपण वास्तवामध्ये जीवन जगत असताना देखील जर आपल्यासमोर जर एखादी हिंसा घडत असेल तर आपण का बोलत नाही? मग हा तिथे किंवा म्हणजे आपण फक्त एक व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करतो. मग हे थोडंसं मोबाईलचे दुष्परिणाम आपल्यावर झालेत की काय? असा पण इथं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. व यातून जे मानसशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अगदीच हा प्रश्न पडू शकतो की आपण माणसाची गर्दी भरपूर असेल तरी देखील तिथं आपण एकटं कशा पद्धतीने असतो, हा इथून नक्कीच प्रश्न वगैरे बनू शकतो. ओके, आय होप तुम्हाला समजलेला असेल. म्हणजे पहा, माणसाच्या गर्दीमध्ये आपण एकटे कसे काय? कारण पहा, ज्यावेळेस आपल्यावर कोणी तरी अत्याचार वगैरे करण्याचा प्रयत्न करत असेल त्यावेळेस आपण गर्दीमध्ये असून देखील एकटेच आहोत, कारण ती गर्दी आपल्याला हेल्प वगैरे कधीच करणार नाही. हे आपल्याला या घटनेतून पुढे दिसत आहे. हेच आपल्याला इथं बेसिकली लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर पहा, मोबाईल आपल्या समाजामध्ये कशा पद्धतीने दुष्परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे हे पण इथं देण्यात आलेलं आहे. जसं की रील्सच्या नादामध्ये आता अगदीच इथे जे सध्याला ट्रेंडिंगचे रील्स आहेत, ज्यामध्ये पहा एक तरुणी बिल्डिंगवरती लटकत आहे. त्यानंतर दुसरी एक छत्रपती संभाजीनगरमधील घटना पहा, रिव्हर्स कार घेण्याच्या नादामध्ये वगैरे ती खाली दळीत कोसळून वगैरे त्यांचा मृत्यू झाला. अगदी त्या पद्धतीचे जे रील्स आहेत किंवा एक बाईकवरती एक तरुणी आहे पहा. मग त्या जे रील्स आहेत ना, त्या किती पद्धतीने म्हणजे आपल्या समाजावरती परिणाम वगैरे करत आहेत हे इथं लेखकांनी ते उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आहे. व सध्याचे ट्रेंडिंगच त्यांनी रील्स घेतलेले आहेत. म्हणजे कदाचित लेखक पण खूप अपडेटेड आहेत असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पहा, इथं देण्यात पण आलेलं आहे की कोणतेही माध्यम हाताळायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली साक्षरता महत्त्वाची आहे. पण आपण कालच्या पण न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये एक गोष्ट मी सांगितली होती तुम्हाला की 2016मध्ये आपल्याकडे जिओ क्रांती आली, बरोबर, किंवा स्मार्टफोन आपल्याकडे यूज करण्यासाठी आला, बरोबर. स्मार्टफोन आला, पण जो स्मार्टफोन यूज करणारा व्यक्ती आहे तो स्मार्ट झाला का? बिलकुल नाही. म्हणजेच काय, आपल्याकडे डिजिटल साक्षरता जी नावाची प्रकार आहे ना, ती बिलकुल नाही असं तुम्ही इथं ग्राह्य धरू शकता. डिजिटल साक्षरता नावाचा प्रकारच नाही. पहा, ओके, आज देखील पहा, आपण आता लास्ट इयरचा जो प्रश्न होता UPSCने विचारलेला की लहान मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर आपण काय साध्य केलं किंवा त्यांच्या मनावरती परिणाम काय झाले. तर पहा, आता अगदीच आता आपल्या घरामध्ये जर लहान मूल जेवत नसेल, ओके, किंवा जर तो जास्तच गोंगाटा वगैरे करत असेल तर पालक काय करतील? डायरेक्टली त्यांच्या हातात, त्या पाल्याच्या हातात मोबाईल देतील. ओके रे, ओके. मग मोबाईल दिल्यानंतर ते लहान मूल अगदीच शांत बसणार आहे, हे आपण मान्य करू. पण त्याचे दीर्घकालीन काय परिणाम होतील? तर अगदी आजपासूनच तो काय करत आहे, म्हणजे रील्स असू द्या किंवा अगदीच जे हिंसा वगैरे तो त्यामधून पाहणार आहे, तो तशाच पद्धतीने त्याच्या माइंडवरती तेच प्रकार वगैरे बिंबवणार आहेत. किंवा सरळ साधं उदाहरण घ्या, ओके, तो रील बघत असताना जर त्यामध्ये आईस्क्रीमचं एखादी चित्रीकरण वगैरे आलं किंवा म्हणजे अगदीच थोडंसं फास्ट फूडचं वगैरे कल्चर जर त्यामध्ये दाखवण्यात आलं तर त्या लहान मुलाला पण चॉकलेट म्हणा किंवा ते जे आईस्क्रीम मोबाईलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे ना, ते खाण्याची इच्छा जागृत होणार नाही का? तर बिलकुल होईल. म्हणजे हेच कल्चर आपल्याला मोबाईल मार्फत येत आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्यासाठी पहा, मोबाईल आता कोणतंही टेक्नॉलॉजी असू द्या, त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहेत. पण पालकांनी आणि समाजामध्ये जगत असताना आपल्याला समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा डिजिटल साक्षरता खूप गरजेची आहे. हे तुम्ही सजेशनमध्ये तिथं टाकू शकता. जर परीक्षेला प्रश्न जर आला तर तशा पद्धतीने शेवटी तुम्हाला काय सांगायचं आहे? डिजिटल साक्षरता आज देखील आपल्या भारतामध्ये नाही आहे, त्यासाठी आपल्याला डिजिटल साक्षरता प्रोव्हाइड करून द्यावी लागेल. ओके, आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. ओके, त्यानंतर पहा, हां, हे काही गरजेचं नाही. आता सर्व आपण तर पाहिलेलंच आहे. हां, त्यानंतर आणखीन एक जर गोष्ट म्हटलात तर पहा, अगदीच 2 दिवसांपूर्वी अमेरिकेतील सर्जन डॉक्टर विवेक मूर्ती यांनी नेमका हाच इशारा दिला होता की सहजपणे हाताळता येणारी समाजमाध्यमे ही मानसिक आरोग्यासाठी अपायकारक ठरू लागली आहेत. त्यामुळे याबद्दल एक प्रणाली निर्माण करावी किंवा एक कायदेशीर प्रणाली वगैरे निर्माण व्हावी असं आपला तिथं त्यांनी अमेरिकेमध्ये त्यांनी सजेशन दिलेले आहे. मग पहा, USA हे नक्की काम करू शकेल, पण भारत देश असा काम करेल का? असा एक तिथं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे हे पण तुम्ही लिहू शकता, म्हणजे डॉक्टर विवेक मूर्ती यांचं तिथं मेन्शन करू शकता. ओके, मेन्शन केल्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये अशा पद्धतीने एक सजेशन दिलेलं आहे असं तुम्ही लिहा. फक्त कशासाठी? कायदेशीर प्रणाली असावी यासाठी ते तुम्ही तिथं लिहू शकता. म्हणजे पहा, जर समाजामध्ये जर तशा पद्धतीने एखादी वेळेस वाद वगैरे जर होत असेल व आपण जर चित्रीकरण करत असू किंवा एखादी वेळेस हिंसा होत असेल व जर आपण चित्रीकरण करत असू तर ते अत्यंत चुकीचं आहे. तिथं थांबवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. यासाठी कायदेशीर प्रणाली पण असायला हवी असं तुम्ही तिथं शेवटी नक्कीच लिहू शकता. ओके, तर हा लेख अशा पद्धतीने संपतो. त्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी दुसऱ्या न्यूज वगैरे गरजेच्या नाही आहेत. आत्ताच म्हटलं पहा, योगा डे याबद्दल सेलिब्रेशनचं दिलेलं आहे संपूर्ण, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, त्यानंतर आजच्या लोकसत्तामध्ये पहा दुसऱ्या न्यूज आलेल्या नाहीत जी की आपण बोलायचंच आहे. ओके, तर आता पहा, आज GSTची परिषद आहे व GST परिषदेसाठी GRTI कडून
केंद्राला सुधारणांची शिफारस करण्यात आलेली आहे. मग दर टप्पे कमी करा असं GSTसाठी शिफारस त्यांनी दिलेली आहे. पण आता पाहूया GST जी परिषद आहे त्या GST परिषदेमध्ये कोणते दर कशा पद्धतीने कायम वगैरे राहतील. कारण पहा सध्याला निवडणुका झाल्या व लगेच पहिलीच ही परिषद आहे. मग पाहूयात की जर ते सजेशन अगदीच योग्यरित्या जर मान्य वगैरे झाले तर त्यावेळेस आपल्याला हे पाहता येईल. आणि आता काही गरजेचं नाही असं मला वाटतं, त्यामुळे मी या न्यूजला स्किप करतोय. त्यानंतर आणखीन एक गुड न्यूज म्हणू शकता तुम्ही. तर UPSC पासून ते संपूर्ण म्हणजे संपूर्ण ज्या सरळ वगैरे जे भरती प्रक्रिया असणार आहेत, एक्झाम असणार आहेत, त्या एक्झाममध्ये जर पेपर फुटीसाठी प्रकरण वगैरे जर काही झालं तर पहा त्यासाठी 2024मध्ये एक बिल मांडण्यात आलेलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये व त्याला राष्ट्रपतींची मंजुरी देखील मिळालेली होती. बरोबर. मग त्या बिलची आजपासून अंमलबजावणी चालू झालेली आहे. ओके. व यानुसार पहा 3 ते 5 वर्ष जर एकट्याने पेपर फोडण्याचा प्रयत्न जर केलेला असेल तर 3 ते 5 वर्ष व सामूहिकरित्या जर पेपर फोडण्याचा प्रयत्न जर झालेला असेल तर 5 ते 10 वर्ष अशा पद्धतीची तिथं शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. यासोबतच मिनिमम 100 आय थिंक 1 करोड किंवा 1 करोड आय थिंक दंडाची रक्कम तिथं वसूल देखील करण्यात येणार आहे. ओके. 1 करोड दंडाची रक्कम तिथं मिनिमम देण्यात आलेली आहे, हे 5 ते 10 वर्षांसाठी. ओके. तरी देखील आता आजच्या न्यूजपेपरमध्ये ते आलेलं नाही आहे, पण आजपासून तो कायदा लागू झालेला आहे संपूर्ण भारत देशामध्ये. उद्याच्या वृत्तपत्रामध्ये नक्कीच त्याबद्दल लेखील, मग त्यावेळेस आपण त्याची डिटेलमध्ये नक्की चर्चा करूयात. फक्त तुम्हाला माहिती असावं की परीक्षाबद्दल काही सरकार प्रयत्न करत आहे का, तर बिलकुल प्रयत्न करत आहे असं तुम्ही तिथे डायरेक्टली म्हणू शकता. त्यानंतर CUET जे नेट असते पहा ती पण एक्झाम कॅन्सल झालेली आहे. CSIR नेट परीक्षा पण कॅन्सल झालेली आहे, म्हणजे कॅन्सल झाली म्हणता येणार नाही, फक्त ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. ओके. नेटच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अपडेट होतं. त्यानंतर आजचं द हिंदूमध्ये पण त्याच बातम्या होत्या. आता आपण डायरेक्टली काय करूयात, आजचं जे लेख आहे याला थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात. आता पहा 2004ला ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांचं 2014मध्ये नरेंद्र मोदी यांचं जेव्हा पहिल्यांदा गव्हर्नमेंट वगैरे फॉर्म होत होतं म्हणजे बनत होतं, त्यावेळेस त्यांनी अगदीच महागाई या विरोधात त्यांनी लढा दिलेला होता. त्यानंतर रुपया आणि डॉलर यामध्ये जे हे चालू होतं, भांडण चालू होतं, म्हणजे खूपच रुपयाचं अवमूल्यन वगैरे तिथं होत होतं. मग त्या बेसिसवर काय नरेंद्र मोदी निवडून आलेले होते. पण 2014 झाल्यानंतर 2024ला जर तुम्ही तीच सिच्युएशन जर पाहिली तर 2014 साली 60 रुपयाचं डॉलर आता 83 रुपयाला आहे असं आपण पाहिलेलं आहे. ओके. आता निवडणुकीचा प्रचार वगैरे मी इथं करत नाही आहे, पण लेखक जे म्हणतात ना ते थोडंसं सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यानंतर पूर्वीची जी बेरोजगारी दर होतं ते आता भरपूर वाढून पुढे आलेलं आहे. आता इथं आकडेवारी वगैरे दिलेली आहे, पण आपला नरेंद्र मोदी सरकारला हे करायचं नाही आहे, काय म्हणतो आपण, टीका करायचं नाही, तर त्यांना सजेशन द्यायचं आहे की बाबा इथं अशा पद्धतीने काम होणं गरजेचं होतं. बरोबर. मग पहा 2014 ते 24पर्यंत 10 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर देखील काहीच चित्र फारशा प्रमाणात आपल्याला बदललेलं दिसलं नाही. ओके. त्यामुळे पहा नरेंद्र मोदी सरकार यांना ज्यावेळेस 2024मध्ये इलेक्शनला सामोरं जावं लागलं त्यावेळेस त्यांना मॅन्डेट थोडंसं कमी प्रमाणात मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु मॅन्डेट त्यांना मिळालेलं आहे व ते परत एकदा नव्याने सत्ता स्थापन त्यांनी केलेलं आहे. मग जर त्यांना 2047चं जे ध्येय गाठायचं आहे किंवा विकसित भारत म्हणून 2047ला आपल्याला व्हायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल मग, तर आता पहा हा लेख जसंच्या तसं मी वाचत नाही आहे, तर याला तोडून मोडून वाचण्याचा प्रयत्न करतोय, कारण इथं त्यांनी टीका केलेली आहे. या टीकेला मी काय करत आहे, मेन्सचं आन्सर कशा पद्धतीने लिहायला हवं याची तुमच्याकडून प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला थोडेसे सजेशन देण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. तर पहा 2047चं विकसित भारत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर फायनान्स मिनिस्टरनी किंवा जे फायनान्स डिपार्टमेंट आहे आपलं त्यामध्ये काही रिफॉर्म्स घेणं गरजेचे आहेत. व पहा पुढल्या महिन्यामध्ये आपल्याकडे काय बजेट येईल. ओके. त्यानंतर अगदीच इकॉनॉमिक सर्वे पण येईल, म्हणजे मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ते अगदीच गरजेचं पण होईल. ओके. मग पहा फायनान्स मिनिस्टरनी रिफॉर्म्स वगैरे घ्यायला हवेत. कशा पद्धतीने ते रिफॉर्म्स असतील पहा, तर 2 पद्धतीचे रिफॉर्म घेणं गरजेचं आहे. एक सोशल इन्फ्रास्ट्रक्चरवरती व दुसरा आहे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. व पहा UPSCने सोशल इन्फ्रास्ट्रक्चरवरती एक प्रश्न विचारलेला होता याच्यापूर्वी. ओके. आता हे मायक्रो इकॉनॉमिक्सचं टॉपिक आहे व UPSC खास करून आपल्याला काय विचारते, मॅक्रो इकॉनॉमिक्स विचारते. पण एकदा मायक्रो इकॉनॉमिक्सवरती सोशल इन्फ्रास्ट्रक्चर याबद्दल प्रश्न आलेला होता, तर ते लक्षात घ्या. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर इज कॉन्स्टिट्यूटेड मेनली बाय हेल्थ केअर अँड एज्युकेशन. ओके. म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टींनी सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं असं लेखकांचं म्हणणं आहे. आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय पहा, एव्हरीडे लाईफ आणि एंगेज इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे जे कॅपिटल वगैरे आपण फॉर्म करतो त्याला फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात, जे की आपल्याला डायरेक्टली दिसतं. परंतु सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यानंतर हेल्थ केअर सेक्टर आणि एज्युकेशन सेक्टरवरती तिथं जास्त पैशांचे वगैरे मदत करणं गरजेचं आहे. आता पहा एज्युकेशन सेक्टरमध्ये तर रिफॉर्म खूप गरजेचे आहेत, हे तुम्हाला मान्य आहे. त्यासाठी सोशल इन्फ्रास्ट्रक्चरवरती
खर्च करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा 2020मध्ये कोविडची लाट आली, बरोबर. मग त्यावेळेस पण आपला हेल्थ सेक्टरवरती खर्च करणं गरजेचं आहे, असं आपल्याला त्यावेळेस पण एक काळाची गरज दिसून आलेली होती. ओके, मग त्यासाठी हे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असेल. त्यानंतर पहा रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक यांना पण चांगल्या पद्धतीने म्हणजे आणखीन चांगल्या पद्धतीने जर बनवायचं असेल तर आपल्याला काय फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवरती रिफॉर्म घेणं गरजेचं आहे, हे तुम्ही इथं पहिल्यांदा तिथं नमूद करू शकता, बरोबर. मग आता पहा ते रिफॉर्म घेत असताना आपल्याला काय काय काळजी वगैरे घेणं गरजेचं आहे, आता हे इथं देण्यात आलेलं आहे. ओके, मग आता इथं पहा डायरेक्टली आपण काय करूयात, विकसित भारत. ओके, 2047चा विकसित भारत करण्यासाठी पहा आपल्याकडे जास्त करून काय आज देखील शेतकरी आहेत, बरोबर. मग शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करू शकता, रिफॉर्म काय काय घेऊ शकता, तर अगदीच कोल्ड स्टोरेजची स्थापना वगैरे तिथं करू शकता. व त्यानंतर पहा आज घडीला महागाई आपल्याकडे काय झालेली आहे, जास्त वाढलेली आहे. आता हे पहा फूड प्राईस इन्फ्लेशन, त्यानंतर इथे काय पल्सेस आणि सिरियल्स. ओके, म्हणजे जे भरडधान्य वगैरे आहेत किंवा जे डाळी आहेत त्यांच्या पण किमती भरपूर वाढलेल्या आहेत, बरोबर. मग हे कशामुळे झालेलं आहे, तर पहा आपल्याकडे शेतकऱ्यांना MSP तर आपण देत आहोत, पण MSP मधूनच आपलं सर्व काही होत नाही, तर त्यांना पहा शेतकऱ्यांना आर्थिकरित्या तिथे थोडीशी मदत करणं पण गरजेचं आहे. ओके, जसं आपण काय करतो तर कोल्ड स्टोरेज, आता व्हेजिटेबल जर असतील तर त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं लागेल, पण ज्या डाळी वगैरे असतील ना त्यांची पण साठवण करण्यासाठी आपल्याकडे काय पुरेसं तिथं हे नाही आहे, गोदामं वगैरे नाही आहे. मग ते काय गोदामांची स्थापना देखील सरकारला तिथं करणं गरजेचं आहे. ते काय झालं, मग फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बरोबर ना. मग त्यानंतर आणखीन जर पाहिलात तुम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तर दळणवळण व्यवस्था चांगली व्हायला हवी. ओके, दळणवळण व्यवस्था म्हणजे पहा एखाद्या खेडेगावामधून आपला शहराच्या ठिकाणी जर भाजीपाला वगैरे जर म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा चांगल्या पद्धतीने आपल्याला उपलब्ध व्हायला हव्यात. मग त्यासाठी काय फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर लागेल. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. म्हणजे पहा आपला रिफॉर्म घ्यायचे आहेत इकॉनॉमीमध्ये, पण त्या दोन पद्धतीचे असतील. एक सोशल असेल जे की डायरेक्टली ह्युमन लाईफला अफेक्ट करेल, आणि दुसरं असेल फिजिकल असेल. ओके, जे कशासाठी असेल आर्थिकरित्या मजबूत होण्यासाठी हे दोन रिफॉर्म आपल्याला खूप फिजिकल रिफॉर्म तिथं गरजेचे असतील, आर्थिकरित्या आपल्याला बळकटीकरण पाहिजे होण्यासाठी. मग हे दोन जर तुम्ही रिफॉर्म घेतलात तर आपल्याला काय डायरेक्टली आपलं इकॉनॉमी 2047 पर्यंत आपण विकसित भारत बनवू शकतो, असं इथं लेखकांचं बेसिकली म्हणणं आलेलं आहे. ओके, त्यानंतर ते झालं ॲग्रिकल्चरचं. त्यानंतर आता आणखीन एक म्हणजे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण काय करू शकतो पहा, तर दुष्काळाबद्दलची पण परिस्थितीला आपल्याला जाणून घेणं दुष्काळाची जी परिस्थिती आहे त्याला टॅकल करण्यासाठी पण आपल्याला काय एक रिफॉर्म घेणं गरजेचे आहेत. जसं की तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी बेंगलुरूमध्ये म्हणजे ह्या वर्षीच फक्त 2023 पासून आपल्याला काय न्यूज आलेल्या होत्या, तर बेंगलुरूमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तिथे जर कोणी गाडी वगैरे जर धुतलं तर त्याला काय फाईन तिथं लावण्यात येत होतं, बरोबर. ती न्यूज तुम्ही ऐकली असेल, बरोबर. बेंगलुरूचं भीषण दुष्काळ. त्यानंतर पुणे. त्यानंतर आता सध्याला कुठं चालू आहे वॉटर स्कार्सिटी, तर दिल्ली येथे चालू आहे. ओके, मग हे 3 शहरं जर पाहिली तर हे मेट्रो शहरं आहेत, मान्य आहे, पण इथे वॉटर स्कार्सिटी किती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. मग ह्या अशा मोठ्या शहरांना वगैरे आपल्याला दुष्काळापासून वाचवण्यासाठी तिथे काय इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. व ते इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे कशा पद्धतीने असेल तर अगदीच फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल. व नरेंद्र मोदी यांनी पहा 2024 पर्यंत आपण काय प्रत्येकाच्या घरी नळामार्फत जल देण्यासाठी त्यांनी काय एक स्वप्न दाखवलेलं होतं, नल से जल. ओके, मग ते देखील आता खऱ्या अर्थाने ती गरज आहे की प्रत्येकाच्या घरी नल से जल हे पोहोचलं पाहिजे. यासाठी सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचे आहेत, असं इथं लेखक बेसिकली म्हणत आहेत. ओके, मग पहा आता हे करत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काय करावं लागेल, कर्ज काढावे लागेल, हे आपल्याला मान्यच आहे. ओके, व इथं त्यांनी दिलेलं आहे. आता पहा जर ग्रोथ रेट वगैरे जर आपल्याला हाय करायचं असेल किंवा 2047 पर्यंत जर विकसित भारत आपल्याला करायचा असेल तर आपल्याला काय फिजिकल डेफिसिट पण इथं वाढवू शकतो. ओके, फिजिकल डेफिसिट इथं नक्की वाढू शकतो. पण ठीक आहे, फिजिकल डेफिसिट आता जरी वाढलं तर ठीक आहे, पण याला जास्त कालावधीसाठी वाढवता येऊ शकत नाही आपल्याला. तर आपल्याला काय करायचं आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप केलो आपण व तशा पद्धतीने खऱ्या अर्थाने जर आपली इकॉनॉमी किंवा ही जी सायकल आहे ती जर योग्यरित्या जर चालायला लागली तर आपलं जे कर्जाची जी रक्कम आहे ती परतफेड नक्की होऊ शकते. पण जर यामध्ये जर काही स्कॅम वगैरे जर झाले तर आपलं काय होईल पहा, हे जे डेफिसिट वगैरे आपण केलेलं होतं मग यातून भारत वगैरे कदाचित 2047चं जे गोल आहे ते परत एकदा हुकू शकतं, असं इथं बेसिकली लेखकांना म्हणायचं आहे. आय होप तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो योग्यरित्या समजलेला आहे. आता याच्यामध्ये मी जास्त काही टॉपिक वगैरे टाकले नाही आहेत किंवा जास्त सजेशन वगैरे दिलेलं नाही आहे, कारण पहा हा आपला
जनरल क्लास आहे व तुम्ही जेव्हा सिलेबस शिकता ना त्यामध्ये जास्त पॉईंट वगैरे तिथं शिक्षक सांगू शकतील. मी तुम्हाला फक्त एक काय केलेलं आहे, त्याला पॉलिश मारण्याचं काम केलेलं आहे की बा सध्याला नवीन सत्तेमध्ये सरकार आल्यानंतर त्यांना काय काय करणं गरजेचं आहे हे आपण इथं सांगितलेलं आहे. आता तुम्ही जर हा स्वतःहून जर लेख वाचलात ना तर या लेखमध्ये काय तुम्हाला दिसतील, फक्त निगेटिव्ह पॉईंट दिसतील. मी त्या निगेटिव्ह पॉईंटला काय केलं आहे, पॉझिटिव्ह कन्वर्ट करून तुम्हाला सांगण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हे सर्व काही योग्यरित्या समजलेलं असेल. आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.